आधी फायनल झालेलं आहे, सीट वाटप झालेलं आहे. फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही, कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची, तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासमोर नक्की. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील चर्चेत होता, तुमच्यासोबत बैठकीत देखील होता, पण ऐनवेळी असं काय झालं की त्यांचं कोणीच नाही आलं? त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आमची चर्चा राष्ट्रवादी बरोबर 2 वेळा झाली, माझी चर्चा वारंवार त्यांच्याबरोबर होत होती. परवा दिवशी देखील अंकुश काकडेंशी मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगा, कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला. कारण की ज्यावेळी आपण 3 पक्षांशी चर्चा करतो प्रमुख, त्यावेळी सीट वाटप 3 पक्षात होतं आणि 2 पक्षांची चर्चा होती, त्यावेळी सीट वाटप 2 पक्षात होतं. आणि म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागायला या चर्चेमुळे झाला. आता तो त्यांचा कॉल आहे, ते आमच्या बरोबर का आले नाहीत. दादांनी तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला, नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेस सोबत आले. म्हणजे दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का फसवतं आणि तुम्ही का फसले जाता? राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस फसवतं आणि तुम्ही फसले जाता. नाही, आम्ही फसले गेलो नाही, आम्ही गाफील नव्हतो, यावेळी आम्ही दक्ष होतो. म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोर आमची चर्चा चालू होती. मनसेच्या बाबत काय ठरलंय इकडे नाही, जसं सांगितल्याप्रमाणे की आमचे सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आता झालेला आहे. घटक पक्ष आहेत, मग ते रासपाचा पक्ष आहे, आमच्याकडनं आरपीआयचे अर्जुन डांगलेजी आहेत, त्यांनाही आहेत. आता जे जे घटक पक्ष आहेत, मग त्यात MNS सारखा पक्ष आहे, हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत त्याही बाबतीतला अंतिम निर्णय, कारण इकडेच कालच हे डिस्कशन झाल्यानंतर नेमकं काय करायचं किंवा कुठच्या सीट घ्यायचे द्यायचे हा प्रश्न आहे. पण सकारात्मक त्याच्यावर पण दुसऱ्या बाजूला आमचे काही प्रमुख लोक चर्चा करून तो अंतिम स्वरूप देखील. मनसेला किती जागा सोडल्या? तुम्ही मनसेला किती जागा सोडल्या? मनसेला किती जागा सोडल्या? अजित पवारांनी खूप बराच काळ सत्ता भोगलेली आहे, पुण्यामध्ये पण काँग्रेस सोबत त्यांनी भोगलेली आहे. पण या दोघांमुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होईल का? नाही, दोघांच्या मुळे काही परिणाम व्हायचं कारण नाही, कारण की शेवटी 7 वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे. पुण्याची अवस्था काय आहे? आज पुण्याला 22 TMC पाणी लागते, ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता, मुख्यमंत्री तुमचे आहेत म्हणता, पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता, मग त्या 22 TMC साठी महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं? तुम्ही बैठक घेऊन ते 22 TMC पाणी का देऊ शकत नाही? ह्या महत्वाचं ना. मग दाखवायचं एक आणि करायचं एक. मग सत्तेचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का? या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाहीत, तर मग याचा फायदा काय आहे, म्हणजे उपयोग काय त्यांचा? त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम होणार नाही. लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, मनसेबरोबर आमची वेगळी चर्चा चाललेली आहे. मी त्यांची खूप मोठी यादी होती, परत मग 2 चर्चा झाल्या. आदित्य शिरोडकरजींनी आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते. त्यांची शेवटची एक यादी 32ची आलेली आहे आणि 21 पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपावरती झालेली आहे. अजून थोडेफार काहीतरी वर खाली करून घेऊन ती चर्चा होईल. पण मी यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करण्यात अर्थ नाही, नाहीतर पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतं. म्हणून ती चर्चा चालली. मला वाटते दुपारी आमची अंतिम बैठक होईल. मनसेची युती फक्त शिवसेनेसोबत आहे का काँग्रेस सोबत? आमच्या दुसरं कोणी दिसत नाही. आमच्या घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची, आता काही भागांमध्ये त्यांच्या बरोबर त्यांची युती आहेत, नाही आहेत, काही भागावर आमची पण नाही आहे. उदाहरण द्यायचं असेल वंचित आहे, तर वंचित तिकडे मुंबईला आमच्यावर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहेत ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे. तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू. म्हणजे सिंपल आहे, काही नाही आहे. या आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायचं का? पोर्टेबल नाही, आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे.
त्यामुळं त्या श देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलायला लागतात ते उचलावं लागतं. पण राज ठाकरे हिंदुत्वाचा विचार मांडतात, त्यांचं सगळंच माहिती आहे. रागाचा तुम्हाला clear होऊ देणार आहे. माहिती आहे तांत्रिक प्रश्न नंतर. का? मुद्दा काय आहे, तुम्ही मनसेला एक्झॅक्ट किती जागा सोडणार आहात? किती सोडल्या तेवढं हे मी सांगितलं ना तुम्हाला, ऑलरेडी बोललोय मी. किती आकडा येऊ नको. काँग्रेस कसं करणार मग पहिल्या टप्प्यामध्ये आकडा हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, 32 ची त्यांची यादी आहे. आमची 20-21 ची सकारात्मक चर्चा झालेली आहे. अजून त्यामध्ये वर खाली करून घेऊ, तो आम्ही चर्चा चालू आहे, निर्णय दृष्टिकोन येऊ. तुम्ही लॉक कितीला होणार? मूळ जाणार आहेत आज दोन्ही पक्षातून फॉर्म दुपारी बोललो बनणार ना. आहे का काही आज त्यांचं झालंच नसल्यामुळे मग आमची चर्चा अंतिम व्हायची ना. तर त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते संध्याकाळी होईल. जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला आमचा आहे, त्यांचा तो होईल. तर तो त्यांचा विषय, कधी त्यांनी द्यायचं, काय करायचं. आघाडी 165 जागांवर उमेदवार देऊ शकेल का? 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतो लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही, जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. म्हणजे आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे. डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते, त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून, एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार. हे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहेत. त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे. लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या हातात सगळे अधिकार. आता जॉईंट डायरेक्टर कुणाचं ऐकणार? मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार. आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. नाही, विषय कसा आहे, मगाशी तुम्ही सांगितलं की 45 जागा शिवसेनेला फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेल्या, शिवसेनेला जागा किती? नाही, अजून आमची चर्चा आहे ना, जे हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीचे जे सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत ना, त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉइंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी करावं, कारण कसं आहे, शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही महिलांमध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत, काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत, आमच्याकडे नाही आहेत. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की जिकडे एकमत झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5-10%चा विषय. आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिला, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला की आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा. आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेलच थोड्या दिवसात कुठचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणून. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 येते का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार. पण एक गोष्ट नक्की आपल्या माध्यमातून पुणेकराला हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे हे लोकांच्या मनामध्ये, तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेनाच असू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतलाच पक्ष, ज्याचा उल्लेख बंटीजींनी केला की त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या, ते फेल झालेले आहेत. आणि
ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्तेत सामील व्हायचं. म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमतवर आलो तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही हे जाहीर करावं त्यांनी. म्हणजे आम्ही समजू की बाबा हा ह्यांना खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन लढायचंय. म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं, कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि 15 दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची अशी भूमिका त्यांची दिसते. गेले ना वाय नाही ते गेले ना, त्यांचा आता निर्णय झाला. मी म्हणलं तसं स्थानिक पातळीवरचा निर्णय कार्यकर्त्यांसाठी नाही तिथलाच विषय आहे ना तो, तिथलाच विषय आहे. आता काही ठिकाणी आता नागपूरला राष्ट्रवादी बरोबर युती आमची त्या ठिकाणी झालेली आहे. हा लोकल लेवलचा विषय, इथं तर आमच्या बरोबर नाही आहे. नाही त्याचा फटका बसणार नाही. लेवलचा विषय होता. स्थानिक पातळीवर तिन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली, जागा वाटापाचं सूत्र ठरलं, सगळं झालं. असं असताना मग काँग्रेसने वरच्या प्रदेशच्या नेत्यांनी ऐनवेळी का भूमिका अशी घेतली की अजित पवारला बरोबर नाही घेतली. ऑफिशियली कुठलीही बैठक किंवा ऑफिशियली चर्चा झाली नव्हती. शेवटी प्रस्ताव येत असतात, अनेक गोष्टी होत असतात. शेवटी प्रदेशवरून एखादा निर्णय होतो की आघाडी कुठली करायची आणि मी प्रभारी असल्यामुळे यांच्याशी चर्चा करत होतो. काय नेमकं त्यांच्या मनात आहे ते तरी घ्या म्हणलं, बघूया तरी त्यांचं मन ओळखता येते का प्रयत्न केला, आम्ही ओळखता आलं नाही. पण याचा अर्थ आणि हे परस्पर निर्णय घेतला आणि हे अजिबात